शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे। या सुनावणी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। त्यांच्या कोर्टातील आक्रमक युक्तिवादामुळे सध्या शिंदे सेनेचं टेन्शन वाढलंय। याच कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कपिल सिब्बल यांचीच चर्चा आहे। त्यानिमित्त ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा आजवरचा प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची गणना देशातील प्रसिद्ध वकिलांमध्ये केली जाते। प्रत्येक सुनावणीमध्ये त्यांनी केलेला युक्तिवाद हा कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी सखोल अभ्यासाचा विषय ठरतो। सध्या ते सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीत ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना दिसतायत। आपले शिक्षण, अनुभव आणि वक्तृत्वाच्या जोरावर ते प्रभावीपणे आपले मुद्दे कोर्टात मांडताना दिसतायत। कपिल सिब्बल यांचा जन्म 8 ऑगस्ट 1948 रोजी पंजाबमधील जालंधर मध्ये झाला। 1947 मध्ये फाळणीच्या काळात त्यांचं कुटुंब पाकिस्तानातून भारतात आलं होतं। त्यांचे वडील हीरालाल सिब्बल हे स्वतः एक प्रसिद्ध वकील होते। 1994 मध्ये आंतरराष्ट्रीय बार असोसिएशननं त्यांचा लिव्हिंग लिजेंड ऑफ द लॉ म्हणून गौरव केला होता। तर 2006 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। वडिलांच्या वकिली क्षेत्राचा कपिल सिब्बल यांच्यावरही मोठा प्रभाव होता। सिब्बल यांनी चंदीगडमधील सेंट जॉन्स हायस्कूल मधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं। 1964 मध्ये ते दिल्लीला आले आणि नामांकित सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात BA आणि MA पूर्ण केलं। त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉ मधून LLB ची पदवी घेतली। 1972 मध्ये ते बार असोसिएशन मध्ये सामील झाले। आता फार कमी लोकांना हे माहित आहे की कपिल सिब्बल यांनी 1973 मध्ये IAS होण्यासाठी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत ते उत्तीर्ण देखील झाले। पण वकिली करायची असल्यानं त्यांनी नियुक्ती घेतली नाही। शासकीय सेवेत अडकून पडण्याऐवजी त्यांनी स्वतंत्र वकिली सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला। हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक ऐतिहासिक वळण म्हणजेच कलाटणी देणारा ठरला। यानंतर ते हार्वर्ड लॉ स्कूल मध्ये गेले आणि तिथून त्यांनी 1977 मध्ये LLM ही पदवी मिळवली। वकिली क्षेत्रात नाव कमवल्यानंतर सिब्बल यांनी देशाच्या कायदा आणि राजकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदही भूषवली आहेत। 1983 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केलं। 1989 ते 1990 च्या काळात त्यांनी भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम पाहिलं आहे। त्यांनी 3 वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलं होतं। 1998 मध्ये ते पहिल्यांदा बिहारमधून राज्यसभेवर निवडून आले। त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले। 2004 मध्ये त्यांनी चांदनी चौक मतदारसंघातून भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांचा पराभव केला होता। 2004 ते 2009 या काळात पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हे पद सांभाळलं। 2010 ते 2014 दरम्यान त्यांनी दूरसंचार खात्याची धुरा सांभाळली। 2013 ते 2014 या काळात त्यांनी देशाचे कायदा मंत्री म्हणूनही पदभार स्वीकारला होता। कपिल सिब्बल हे देशभरातील अशा वकिलांपैकी एक आहेत ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात देशाच्या राजकारणाची आणि संविधानाची दिशा बदलणाऱ्या अनेक केसेस लढल्या आहेत। कपिल सिब्बल यांना खरी राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली ती 1993 मधील या ऐतिहासिक प्रकरणामुळे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती V रामस्वामी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून संसदेत महाभियोगची कारवाई सुरू होती। कपिल सिब्बल यांनी संसदेत बार काउन्सिलचे वकील म्हणून उपस्थित राहून तब्बल 6 तास न्यायाधीशांच्या बाजूने अत्यंत प्रभावी असा युक्तिवाद केला। या प्रभावी युक्तिवादामुळे मतदानाच्या वेळी आवश्यक असलेलं बहुमत न मिळाल्यानं हा महाभियोग प्रस्ताव फेटाळला गेला। भारतीय संसदेच्या इतिहासात वकिलानं संसदेच्या पटलावर दिलेला हा युक्तिवाद आजही ऐतिहासिक मानला जातो। जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांतर्फे मुख्य युक्तिवाद कपिल सिब्बल यांनीच केला। त्यांनी संघराज्य पद्धत, संविधानाची चौकट आणि राज्य पुनर्रचना या मुद्द्यांवर अनेक दिवस घटनापीठासमोर युक्तिवाद केला। आताही शिवसेनेतील सुनावणीत ते ठाकरे गटाची बाजू
अत्यंत भक्कम प्रभावीपणे मांडताना दिसत आहेत. पक्षांतरबंदी कायदा, अध्यक्षांचे अधिकार आणि राज्यपालांची भूमिका यावर त्यांनी केलेला युक्तिवाद कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कपिल सिब्बल यांनी आपल्या कारकिर्दीत राहुल गांधी मानहानी केस, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, लालू प्रसाद यादव तसंच विविध पक्षांच्या नेत्यांसाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रकरणात यशस्वी युक्तिवाद केले आहेत. कपिल सिब्बल हे एक ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणी असण्यासोबतच एक प्रतिभावान कवी आणि गीतकार देखील आहेत. त्यांची आय विटनेस आणि माय वर्ल्ड विदिन हे 2 प्रसिद्ध कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. एकूणच संसद असो किंवा सर्वोच्च न्यायालय, आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या, वक्तृत्वाच्या आणि आक्रमक युक्तिवादाच्या जोरावर त्यांनी भारताच्या राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रात आपली छाप सोडली आहे, यात काहीच शंका नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.